आणि आज या पूर्ण दिवसभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील दगडूशेठ गणपती मंडळाकडून करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या 10 दिवसात देखील अशाच पद्धतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलं जात आहे. उद्या देखील गणपती अथर्व शीर्षाचं पथक महिलांच्या उपस्थितीत पार पडताना आज आपण या ठिकाणी येऊ शकतो. गणेश भक्त या ठिकाणी आपल्याला चांगला मिळतात आणि बैलगाड्यावरती विभिन्न सुरक्षा व्यवस्था देखील या मंदिर परिसरामध्ये पोलिसांनी तैनात केलेल्या आहे. सीसीटीव्ही कॅमेरा असू दे किंवा साध्या गणवेशात पोलीस उपस्थित आहेत. प्रकार घेऊन या पार्श्वभूमीवर संपूर्ण बंदोबस्त पुणे पोलिसांकडून तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आज संपूर्ण 10 दिवस निर्विघ्नपणे हा संपूर्ण गणेश उत्सव पार पडावा यासाठी तयारी पोलिसांकडून करण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातला गणेश उत्सव चर्चेत होता. तो अर्थातच विसर्जन मिरवणुकीच्या मुद्द्यावरून वादावरून मात्र तो देखील काही दिवसांपूर्वी तो विकलेला आहे आणि एकूण या संपूर्ण गणेश मंडळांना विश्वासात घेऊन हा विसर्जनाचा वाद देखील उठवण्यात आलेला आहे. आज या गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे. पुण्यातला जो गणेश उत्सव असतो महाराष्ट्रात देशभरातील गणेश भक्तांसाठी आकर्षणाचा विषय असतो, आकर्षणाचं केंद्र असतं. त्यामुळे देशभरातील गणेश भक्त आज काही प्राण प्रतिष्ठापनेची जिथे मिरवणूक पार करणार आहे या मिरवणुकीला पाहण्यासाठी उपस्थित असणारे किंवा या संपूर्ण समाजाने एकत्र ही मिरवणूक पार करणार आहे. दुतर्फा गणेश भक्तांची गर्दी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यापूर्वी संपूर्ण जो काही उत्साह आहे गणेश उत्सवाचा सोहळा आहे त्याचा एक आनंद त्याचा अनुभव घेण्यासाठी गणेश भक्त गणेश मंदिरात गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या मोठ्यावर या ठिकाणी पांढरी टोपी आपल्याला पाहायला मिळते. त्या टोपीवरती श्री गणेश जय गणेश आपले नाव आपल्याला पाहतो. ते दगडूशेठची ओळख राष्ट्रपतीचे गणेश भक्त आहे ते एकदम पोहोचताना आपण होऊ शकतो. जे काही सावार घेऊन किंवा एक मशाल घेऊन आलेले जे गणेश भक्त आहेत ते देखील दगडूशेठच्या दर्शनासाठी या गणेश भक्तांमध्ये 10 दिवसांपासून आपल्याला पाहिजे. नक्कीच योगेश, ही दोन दृश्य आपण पाहतोय. एकीकडे जीएसबी मधली ही दृश्य आहेत तर दगडूशेठ गणपतीची दृश्य आपण पाहतोय. थोड्याच वेळात मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. रथ छान पैकी सजलेला आहे. सध्या आता प्रतीक्षा आहे या मिरवणुकीची आणि थोड्याच वेळात या मिरवणुकीला देखील सुरुवात होणार आहे. संपूर्ण परिसरात आज मुंबईत देखील मंत्रोच्चाराचे सूर जे आहेत ते ऐकायला मिळत आहेत आणि एक वेगळंच भक्तिमय चैतन्य